Dear students of 11 Arts A and B, yesterday we have started expansion of ideas and one example, that is the hand that rocks the cradle rules the world, is already explained to you. And now let me explain here before you what is exactly the meaning of expansion of idea. Expansion of idea is a short composition. Expansion of idea is a short composition. One is expected to take the idea embodied in a proverb, a maxim, a quotation, a saying, a slogan, or an idiom, and elaborate on it in the form of paragraph. So, here are some examples for you. The first example is here. A bad workman blames his tools. A bad workman blames his tools. याचा अर्थ मराठीमध्ये नेमका असा होतो विद्यार्थी मित्रांनो, नाचता येईना अंगण वाकडे. नाचता येईना अंगण वाकडे. आपल्या स्वतःजवळ कुठल्याच क्वालिटी नाही, परंतु परिस्थितीला दोष देणे अशी जी अवस्था असते, दॅट इज कॉल्ड अ बॅड वर्कमॅन ब्लेम्स हिज टूल. When a workman does not have the skills for a particular job or does not use his skills in the right way, he fails. He then blames the tools that he has, saying that the tools were faulty. Hence, he has failed. The reason of failure is given because the tools are faulty. अपयशासाठी कारण मीमांसा देताना काय सांगितलं जाते की हे जे अवजारं आहे हेच सदोष आहे आणि म्हणून माझ्या वाटेला अपयश आलेलं आहे. Hence he has failed. He does not accept his shortcomings or take the responsibility for his failure. व्यक्तीने केव्हाही कोणत्याही अपयशाची जबाबदारी स्वतः स्वीकारायला पाहिजे. कोणाला तरी दोष द्यायचा याला काही अर्थ नाही. पेपरच खूप कठीण निघाला होता, माझी तब्येतच बरी नव्हती, माझ्यासमोर बसलेला विद्यार्थी सतत बडबड करत होता म्हणून मला मार्क कमी मिळाले. ऑलमोस्ट ऑल दीज आर नथिंग बट द एक्सक्युजेस. ह्या काढलेल्या पळवाटा असतात. ही ट्राईज टू कव्हर अप हिज लॅक ऑफ स्किल बाय पुटिंग द ब्लेम ऑन द टूल्स ॲट हिज डिस्पोजल. ॲट वन्स डिस्पोजल इज अ फ्रेज मिनिंग च्या ताब्यात असणे. दिस इज अप्रिसिएबल इन ऑल स्पियर्स ऑफ लाईफ. दिस इज अप्रिसिएबल. अप्रिसिएबल म्हणजे ज्याचं कौतुक केलं जावं, ज्याची नोंद घेतली जावी असं ही गोष्ट आहे. इन ऑल स्पियर्स ऑफ लाईफ. इन ऑल स्पियर्स ऑफ लाईफ म्हणजे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये या गोष्टीची दखल घेतल्या जाते की वेदर यू आर बेसिकली टॅलेंटेड ऑर नॉट. अ पर्सन हू इज रिअली टॅलेंटेड अँड गुड ॲट हिज जॉब will know how to use the opportunities at his disposal. आपल्या ताब्यात असलेल्या संधीचं सोनं कसं करायचं हे हुशार माणसाला नक्की कळतं. Even if these opportunities are not very good, he makes the best use of them and succeeds. On the other hand, a person who is not talented or is lazy does not use the opportunities provided
to him, however good they are, and then fails. तुम्हाला दिलेल्या संधी कितीही चांगल्या प्रतीच्या असल्या, परंतु त्या संधीचं मोल जर तुम्हाला करता आलं नाही, त्या संधी कशा स्वरूपाच्या आहे हे जर तुम्हाला ओळखता आलं नाही, तर अपयश निश्चित आपल्या पदरात असणार आहे. ही कन्व्हिनियंटली फाइंड्स someone or something to blame for his failure. He does not want to admit that it is he himself. So see, it is he himself. तो स्वतः आहे. He does not admit means to agree. He does not admit himself who is at fault. It does not matter what tools we have. What matters is the way we use them. The use we make our opportunities are important. For does not everyone know that a bad dancer blames the floor? A bad dancer blames the floor. जसं मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं विद्यार्थी मित्रांनो, की ज्याला खरोखरच नाचण्याचं अंग नाही, तो काय म्हणतो की हे अंगणच वाकडं आहे. तर असा आम्हाला परिस्थितीला दोष द्यायचा नाही. जर आमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, जर आमच्याजवळ काम करण्याची जिद्द असेल, चिकाटी असेल, तर यश निश्चित आम्हाला मिळणार आहेच. सो दिस इज द सेकंड एक्सपान्शन ऑफ आयडिया. The third expansion of idea is coming here. One should eat to live. One should eat. E-A-T. Eat म्हणजे खाणे. One should eat to live, not live to eat. आपल्याला जे जिवंत राहायचं आहे, त्या जिवंत राहण्यासाठी आपल्याला खायचं आहे, आणि केवळ खाण्यासाठी म्हणून आपल्याला जिवंत राहायचं नाही. केवळ खाण्यासाठी म्हणून आपल्याला जिवंत राहायचं नाही, तर केवळ आपण जिवंत राहावं म्हणून आपल्याला कमीत कमी आपला आहार असणं गरजेचं आहे. नथिंग इज मोर इम्पॉर्टंट इन लाईफ दॅन गुड हेल्थ. You know all these things, that good health is necessary, stamina is necessary to work throughout the day. Nothing is more important in life than good health. We cannot be really happy and content without good health. आम्ही समाधानी असू शकत नाही, आमचं आरोग्य चांगलं असू शकत नाही जर आमचं फूड इनटेक चांगलं नसेल तर. वी कॅनॉट बी रिअली हॅपी अँड कंटेंट विदाऊट गुड हेल्थ, अँड आवर हेल्थ डिपेंड्स टू अ लार्ज एक्सटेंट ऑन व्हॉट वी ईट. आणि आमचं आरोग्य जे चांगल्यात चांगलं राहतं ते याच्यावरती की आमचा आहार काय आहे, आम्ही काय खातो यावरती आमची तब्येत अवलंबून असते. अँड हाऊ मच वी ईट, आणि आपण किती खायचं म्हणून खातं सुटायचं असं व्हायला नको. केवळ आपल्याला एखादा पदार्थ आवडला म्हणून त्याचाच पाठपुरावा करायचा, यालाही सुद्धा काही मिनिंग उरत नाही. आवर पर्पज ऑफ इटिंग शुड बी टू मेंटेन आवर हेल्थ. कशासाठी खायचं तर आपलं आरोग्य चांगलं राहावं म्हणून आम्हाला खायचं असतं विद्यार्थी मित्रांनो. Our purpose of eating should be to maintain our health and not as an activity in itself. And not as an activity itself. Eating should not be only the activity, should not be the only purpose of our living. We must eat to nourish our bodies. आमच्या शरीराला पोषक तत्व मिळावे, पोषक आहार मिळावा म्हणून आम्हाला खाणं गरजेचं आहे. नॉट जस्ट फॉर द एन्जॉयमेंट ऑफ आवर पॅलेट. आम्हाला चमचमीत लागते, चांगलं लागते, रुचकर लागते, स्वादिष्ट लागते म्हणून आम्हाला पदार्थ खायचे नाहीत.
If we live to eat, we are being gluttons. We are eating not because we are hungry, but for some other reason like boredom or depression or plain greed. GREED, ग्रीड म्हणजे आधाशीपणा. केवळ आता कंटाळा आला, वेळ जाऊन नाही राहिला म्हणून खात बसा. केवळ आता आपल्याला असं वाटतं की एखादा पदार्थ चांगला झालेला आहे तर चिवडा किती खायचा, चिवडा वाटीत घ्यायचा, प्लेटमध्ये घ्यायचा की ताटात घ्यायचा, दॅट यू हॅव टू डिसाईड. खात बसायचं म्हणून खात बसायचं नाही. इट शोज युअर ग्रीडीनेस. तो तुमचा आधाशीपणा दर्शवतो. टू मच ऑफ एनिथिंग इज बॅड. टू मच ऑफ एनिथिंग इज बॅड. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा हानिकारक असू शकतो नव्हे, तो असतोच. टू मच ऑफ एनिथिंग इज बॅड. व्हाईल इटिंग टू वी मस्ट ऑलवेज इट इन मॉडरेशन. आम्ही संतुलित आहार घ्यायला पाहिजे. त्या आहारामुळे आम्हाला पोट भरल्याचं समाधान असायला पाहिजे, परंतु त्याचा आम्हाला त्रास व्हायला नको. त्याच्यामुळे आम्हाला इंडायजेशन व्हायला नको, ॲसिडिटी व्हायला नको, त्याच्यामुळे आम्हाला डिहायड्रेशन व्हायला नको. सो दीज आर द थिंग्स दॅट वी हॅव टू कन्सिडर बिफोर इटिंग. We must always eat in moderation or we will slowly but surely become ऑब्सेस म्हणजे आम्हाला ती गोष्ट करणं कंपल्सरी पडेल. असे कितीतरी लहान मुलं विद्यार्थी मित्रांनो आपण पाहिलेले आहे, मी स्वतः पाहिलेले आहे की त्यांना 1 किंवा 2 बिस्किट चहासोबत देऊन भागतच नाही, कॉफीसोबत देऊन भागतच नाही, तर त्यांना संपूर्ण बिस्किटचा पुडाच पाहिजे असतो. मग घरातल्या कोणाला मिळो न मिळो. धिस ॲटिट्यूड इज व्हेरी बॅड. धिस शुड नॉट बी द थिंग. धिस इज नॉट द रिझनेबल बिहेवियर. इट इज कॉल्ड OCD. OCD म्हणजे ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. तर ही सक्तीने करावी लागणारी चुकीची कृती असते. दिस विल लीड टू मल्टिट्यूड हेल्थ प्रॉब्लेम्स. असंख्य अशा शारीरिक व्याधींना आपण बळी पडतो जेव्हा आपला आहार नियंत्रित नसतो. वी विल बी प्रे टू अ व्हरायटी ऑफ डिसीज. अनेक आजारांना आपण बळी पडतो, अनेक आजारांच्या भक्षस्थानी आपण पडतो. अँड वी कॅनॉट एन्जॉय लाईफ इफ वी आर इल. आणि जर आम्ही आजारी असू तर आम्ही जीवनाचा आनंद घेऊ शकत नाही. इन्स्टेड इफ वी ईट जस्ट व्हॉट इज नीडेड टू लिव्ह अ हेल्दी लाईफ, इफ वी ईट इन मॉडरेशन, इफ वी ईट टू लिव्ह, we will remain healthy and wealthy, for it is truly said, health is wealth. आरोग्यम धनसंपदा असं जे म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो, तर ते खऱ्या अर्थाने खरं आहे. तर आपल्याला एकदा पुन्हा शेवटचा परिच्छेद समजून सांगतो. इन्स्टेड इफ वी ईट जस्ट व्हॉट इज नीडेड टू लिव्ह अ हेल्दी लाईफ. एक निरामय आयुष्य जगण्यासाठी जर आम्ही खात असू तर, इफ वी ईट इन मॉडरेशन, जर आम्ही संतुलित आहार घेत असू तर, इफ वी ईट टू लिव्ह वी विल रिमेन हेल्दी अँड वेल्दी. तर आमचं आरोग्यही चांगलं राहील, निरोगी राहील आणि आम्ही आयुष्यामध्ये कष्ट करून 4 पैसे जमाही करू शकू. परंतु जर आपण अंथरुणाला खिळलो तर आपल्या हातून काम होऊ शकणार नाही. सो दिस इज ऑल अबाउट धिस प्रॉव्हर्ब. वन शुड ईट टू लिव्ह, नॉट लिव्ह टू ईट. नाऊ द 4th proverb is coming here, dear students. If winter comes, can spring be far behind? If winter comes,
कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. कशाचं प्रतीक असते विंटर? विंटर हे कशाचं प्रतीक असते तर विंटरमध्ये पानझड चालू असते, विंटरमध्ये कमालीचा वातावरणामध्ये गारवा असतो, विंटरमध्ये सगळ्या जीवनाच्या ॲक्टिव्हिटीज ज्या असतील त्या मंद मंद झालेल्या असतात. विंटर इज द सिम्बॉल, विंटर इज द सिम्बॉल ऑफ लॅक ऑफ हॅपीनेस, लॅक ऑफ ॲक्टिव्हिटी, period of depression, period of nervousness in your life. If winter comes, तुमच्या आयुष्यामध्ये जर आज शीतकालीन ऋतू चालू असेल, आज जर तुमच्या आयुष्यामध्ये हिवाळा चालू असेल, कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. स्प्रिंग म्हणजे वसंत ऋतू. तर वसंत ऋतू फार दूर आहे का? आयुष्यात कधीही सगळे दिवस सारखे नसतात विद्यार्थी मित्रांनो. जर आज आपल्याला आपल्या वाटेला दुःखाचे, कष्टाचे, त्रासाचे दिवस आलेले असतील तर एक काळ असा नक्कीच येणार आहे, एक दिवस असं निश्चित उजाडणार आहे की ज्या दिवशीची पहाट ही मंगलमय पहाट असेल. अगदी स्वच्छ आणि तेजस्वी सूर्यप्रकाशाने न्हाऊन निघालेली ती पहाट असेल, झाडाला नवीन पालवी आलेली असेल, पक्ष्यांचा सुमधुर आवाज आपल्याला झाडांच्या फांद्यांमधून ऐकायला येईल आणि तोच कालावधी असेल वसंत ऋतू. तर आपल्याला या कल्पनेचा विस्तार पाहायचा आहे. इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. ओके, सो ट्राय to listen it carefully and write it down in your notebook. This line is from P.B. Shelley's. S कॅपिटल आहे, हा एक रोमॅन्टिक कवी आहे. SHELLEY apostrophe S. This line is from P.B. Shelley's famous poem Ode to the West Wind. Ode to the West Wind, ODE, Ode to the West Wind, in which the poet depicts the terrible effect of the west wind in different spheres. पश्चिमेकडनं येणारे गार वारे आणि त्याचा मानवी जीवनावरती होणारा काय परिणाम आहे, त्याचं किती गांभीर्य आहे ते कवी आपल्याला सांगतो. इट इज हॉरिबली चिली थ्रू आउट द विंटर. अगदी भयावह पद्धतीने गारवा पाश्चिमात्य राष्ट्रांमध्ये असतो. इट इज हॉरिबली चिली थ्रू आउट द विंटर इन मेनी कंट्रीज. रोड्स आर ब्लॉक्ड बाय स्नो. रस्ते हे दबून गेलेले असतात बर्फाखाली. इतका जोरदार हिमवृष्टी होत असते की आपल्याला रस्ता दिसतच नाही, सर्वदूर बर्फ नजरेला येतो. रोड्स आर ब्लॉक्ड बाय स्नो. टेम्परेचर्स गो बिलो फ्रीजिंग पॉईंट. आणि तापमान हे गोठण बिंदूच्याही खाली गेलेलं असते, मायनसमध्ये असते. टेम्परेचर्स गो बिलो फ्रीजिंग पॉईंट अँड इट इज डिफिकल्ट टू इवन गो आउट. आणि घराच्या बाहेर पडणं, घर सोडणं हे तर अगदी कल्पनाशक्तीच्या बाहेर असते. सातत्याने आपल्याला शेकोटीजवळ बसून राहावं लागते. उबदार कपडे, उबदार गोष्टींचा सहारा घ्यावा लागतो. सिनियर सिटीजन्स, चिल्ड्रन अँड सिक पीपल सफर बिकॉज ऑफ द इंटेन्स कोल्ड. वरिष्ठ नागरिक, लहान मुलं कदाचित हा गारवा सहन करू शकतही नसतील. त्यांच्या सहनशीलतेच्या पलीकडचीही ती गोष्ट असेल. This goes on for some time. However, one fine day the winter is over and it is spring. परंतु कधीतरी हा शीत कालावधी संपतो, कधीतरी हा हिवाळा संपतो आणि वसंत ऋतूची चाहूल लागते. न्यू लीव्ज स्प्राउट. नवीन पालवी फुटते. न्यू लीव्ज स्प्राउट. फ्लावर्स बिगिन टू ब्लूम. फ्लावर्स बिगिन
टू ब्लूम. नवीन फुलं उमलायला सुरुवात होते. न्यू फ्लावर्स बिगिन टू ब्लूम. To sing and the numbing cold vanishing, it is bright and pleasant again. Similarly, in life, periods of sorrow, misery, and despair have at last to come to an end. आयुष्यामध्ये सुद्धा मित्रांनो कधीही दुःख कायमस्वरूपी राहत नाही. ते जसं येते तसं ते काळाच्या प्रवाहात दूर सुद्धा होते. Similarly, in life, periods of sorrow, misery, and despair have at last to come to an end, and happier days have to make their appearance. आणि पुन्हा अधिक सुखाचे दिवस आपलं अस्तित्व दाखवू लागतात. The long night is followed by the bright day. Hence, we must always be optimistic. आणि म्हणून आम्ही सातत्याने आशावादी असायला पाहिजे की हेही दिवस निघून जातील. वी मस्ट हॅव सेल्फ कॉन्फिडन्स अँड अ पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. आमचा आत्मविश्वास असला पाहिजे, आमच्याजवळ सकारात्मक दृष्टिकोन असला पाहिजे. अँड लुक फॉरवर्ड टू अ बेटर टुमॉरो. आणि अधिक चांगला दिवस भविष्यात उगवणार आहे. उद्याचा दिवस हा अधिक चांगला असणार आहे यावर आमची श्रद्धा असली पाहिजे. देर इज नो नीड टू गेट डिप्रेस्ड ऑर लूज होप. निराश उदास व्हायचं किंवा निराशेत बदलून टाकायचं काही एक कारण नाही. देर इज नो नीड टू गेट डिप्रेस्ड ऑर लूज होप. फॉर if winter comes, can spring be far behind? For if winter comes, can spring be far behind? So here are some examples of expansion of ideas for you. You are suggested to write it down in your notebook, and if you have any problem, any difficulty, you can contact me on my phone number, WhatsApp number. Okay, and that's all. Have a very good day.